नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा. ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन. महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयाचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा. पत्रकारितेचा स्तर ढासळत असताना साम्राज्यवाद, जातीवाद, धार्मिकतावाद यामुळे आपण कोठे चाललो आहे हे डोळसपणे पाहावे लागेल. जनतेच्या अनेक प्रश्नांकडे स्वतःचा दृष्टिकोन तयार करून पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा, असे आवाहन ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी केले. श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मासिक इंद्रधनुष्याच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पत्रकारिता कशी असायला हवी या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रधनुष्यचे संपादक उद्यान पंडित गणपतराव पाटील हे होते. शेती प्रगतीचे मासिकचे संपादक रावसाहेब पुजारी, पत्रकार दयानंद लिपारे, डॉक्टर दगडू माने, सुनील संगपाळ, गणेश पाखरे, महेश पवार आदी पत्रकारांनी पत्रकारितेमधील आपले अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे विषय मांडले जावेत, असे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व इंद्रधनुष्यचे संस्थापक संपादक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा योगा खेळाडू अरमान सलीम लकडे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.